गोपालांची तळमळ इतकी, जवळपास रोज संध्याकाळी यायचे घरापाशी, खिडकीत वर बघायचे, आपला शिष्य वर दिसायचा, निराश नजरेने खिडकीच्या बाहेर बघत बसलेला, संभ्रमित अवस्थेत असलेला. पावसामध्ये आपले गुरु भिजताय त्याची जाणीव होतीये, पण गुरूंच्या नजरेला नजर द्यायची हिंमत होईल नरेंद्राची. ते खालनं ओरडत आहेत नरेंद्रासाठी, पुता माता वाट बघते रे, दक्षिणेश्वरीस माता वाट बघते, थोडी राहिली उपासना, भगवत दर्शन थोडं राहिलं, चल रे बाबा. अरे मागील जन्मीचे अर्धवट राहिले ते पूर्ण करायचे, पुढे आहे आनंद, हार नको मानू, चल. नरेंद्र गुरूंकडे बघेन, निघून गेले. पुढच्या दिवशी असह्य झालं, नरेंद्राने सायकल काढली, मात्र दक्षिणेश्वरीस आला. रामकृष्ण परमहंसांच्या समोर उभे राहिले. गुरु माऊली मला वचन दिलं होतं भगवत दर्शन द्याल म्हणून. इथे वडिलांचं निधन झालं, भगवत दर्शन नाही मिळालं, एवढा उत्तीर्ण झालं, नोकरी नाही, घरची परिस्थिती हालाकीची, खायला अन्न नाही, अशी स्थिती आणून ठेवली तुमच्या त्या देवानं. आता जर मी उपासना करायला हवी असेल तर एकतर मला देव दाखवा, नाहीतर मला सोडवाय. ते रोज माझ्या घरापाशी येऊन तुम्ही ओरडत जाऊ नका, दाखवा देव मला, नाहीतर मी येत नसतोय, मला मी जाईन रोज मुलाखत द्यायला, मला कष्ट करायला हवे, मला माझं घर सांभाळायचंय. भगवंत पाहायचा, दाखवतो बस. असं आसन ग्रहण केलं, विवेकानंदांना खाली बसवलं, स्वतः एका आसनावर बसले आणि अशी मुद्रा स्थिती केली की रामकृष्ण परमहंसांच्या उजव्या पायाचा अंगठा विवेकानंदांच्या मस्तकाच्या ब्रह्मकेंद्रावरती लागेल. रामकृष्ण परमहंसांनी उजवा पाय उचलला आणि फक्त अंगठा कपाळावर ठेवला, मात्र डोळे मिटलेले आणि जे काही वेगाने विश्व फिरायला लागलं, सगळीकडे अनंत कोटी सूर्याचे प्रकाश डोळ्यावरती यायला लागले. तो वेग सहन होत नव्हता, गांगरल्यासारखं व्हायला लागलं. असंख्य पृथ्वी, असंख्य ग्रह, असंख्य सूर्यमंडळ दिसायला लागली, सगळं ब्रह्मांड फिरते असं वाटलं. आणि ती स्थिती अस्वस्थ स्थिती निर्माण झाल्यानंतर पाय ढकलून दिला आणि नरेंद्र ओरडला, अहो मारताय काय? हे काय मारून टाकायचंय काय? रामकृष्ण एवढेच म्हणाले, पुता भगवंताचा वेगही अजून सहन होत नाही आपल्याला, भगवंताचं दर्शन घ्यायचंय. भगवंत ज्या गतीने फिरतात त्या गतीचा वेगही सहन होत नाही, त्यासाठी अभ्यास करायचा, उपासना राहिलीये. दर्शन देईल भगवंत, पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी उपासना करणे आवश्यक आहे. तरी तुझी इच्छा आहे ना बाबा भगवंत पाहायचा, माझ्या उपासनेच्या बलावर मातेला प्रसन्न करतो बाबा. दक्षिणेश्वरीस आलायस, आपला काली मातेचं मंदिर आहे, माध्यान्ह संध्याकाळ झाली आहे, आता सूर्यप्रकाश मंदावलाय, पण त्यांच्या समयांच्या प्रकाशात दक्षिणेश्वरी माता प्रसन्न मुखाने दिसतीये. कोणी नाहीये मठात, दर्शन हवे असेल तर जा गाभाऱ्यापर्यंत जा, गाभाऱ्यात जा, दर्शन घे, माता प्रसन्न होईल. माता प्रसन्न होईल. त्या संध्याकाळच्या मंद प्रकाशामध्ये
समयांच्या तेजस्वी प्रकाशामध्ये प्रकाशमान झालेली भगवती काली माता त्या मंदिरामधून नरेंद्रनाथ चालतायत. आता भगवती देवीचं दर्शन होणार म्हणून प्रसन्न आहेत. डोक्यामध्ये विचार चाललेत, भगवंत दिसला, माता दिसली, काय मागायचं? घरासाठी मी नोकरी मागून घेतो. नोकरी मागतो की सगळं घर स्थिर स्थावर होईल. एकदा ते सगळं स्थिर झालं की उपासना करेनच मी. नोकरी मागून घेतो. विचार चाललाय डोक्यात. गाभाऱ्यामध्ये प्रवेश केला. समोर जगन्माता काली माता दिसली आणि ती भगवती देवी प्रकट झाली. अनादि निर्गुण प्रकटली भगवानी मोह महिषासुर नारायणी मोह महिषासुर ती भगवती देवी प्रकट झाली. नरेंद्रनाथांचे डोळे निघून गेले. हात जोडले. मात्र भगवतीने विचारलं, नरेंद्रनाथा काय देऊ? ते रूप पाहून आश्चर्यचकित झालेले, स्वतःला भाग्यवंत समजणारे विवेकानंद नरेंद्रनाथ हात जोडून देवीकडे मागताय. डोळे मिटलेले, मुखातून शब्द निघून गेले. माते समाधान दे, वैराग्य दे, ज्ञान दे, आनंद दे. माते धास तू आशीर्वाद दिला. माता निघून गेली. परत मंदिराबाहेर आले. रामकृष्ण परमहंस समोर उभे. पुता नोकरी मागितली का? अरे राहिलं ते मागायचं राहिलं. एकदा परत जाऊ. चल, माझ्या उपासनेसाठी भगवती देवी पुन्हा प्रसन्न होतील. जा गाभाऱ्यात. पुन्हा गाभाऱ्यात प्रवेश केला. भगवती पुन्हा प्रसन्न झाली. त्या तेजोमय रूपाला पाहिलं. मात्र परत मागणं, समाधान दे, आनंद दे, वैराग्य दे, ज्ञान दे. बाहेर आले. काय नोकरी मागितली का? अरे विसरायला होतंय. शेवटचं जातो. जा. गाभाऱ्यात प्रवेश केला. परत भगवती प्रसन्न झाली. पुन्हा तेच मागणं, समाधान दे, आनंद दे, वैराग्य दे, ज्ञान दे. तथास्तु. आले बाहेर. पुता नोकरी मागायची होती. अहो काय सांगू, तिकडे गेल्यावर मुखातून हाच वर द्या अशी प्रार्थना झाली हो. तेव्हा रामकृष्ण परमहंस म्हणाले, योग्य शिष्य निवडला मी. माझ्या कृपेने भगवंत दाखवला, पण भगवंताकडे मागायचं काय हे कळायला पण बुद्धी लागते हो. ते मागायलाही पूर्व पुण्य लागते. आपल्या रामकृष्ण परमहंस या गुरूंच्या मस्तकावर पाय ठेवला. एक नाही, दोन नाही, 3 वेळा अख्खी काली माता प्रसन्न झाली. आयुष्यभर भगवंताचं दर्शन व्हावं म्हणून कष्ट केले. भगवंत दर्शन देत नाही म्हणून नाराज होऊन भगवंताला, संतांना, ऋषीवरांना नावं ठेवली. तरी संत निरंतर जागविती म्हणून गुरु आले. अरे तुझं ध्येय मोक्ष प्राप्ती आहे. तुला विवेकानंद बनून समाजाला दर्शन द्यायचं आहे, तत्वज्ञान सांगायचं आहे, सर्व समाजाला सन्मार्गाला लावायचं आहे. एवढं मोठं कार्य बाकी आहे. तुझ्या ध्येयाकडे जाण्यासाठी, परमार्थाकडे जाण्यासाठी संतांनी उपकार केले. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती.
संतांना, देवाला, ऋषीवरांना नावं ठेवून सुद्धा, टिंगल उडवून सुद्धा ध्येयाकडे जाण्यासाठी गुरु येतात, संत येतात आणि संतांच्या पायी डोकं ठेवल्यानंतर एक नाही, दोन नाही, 3 वेळा सुद्धा भगवत दर्शन येतं. काली माता कुठलाही वर दिलं तयार होते. ही आपल्या संतांची, गुरुवरांची कृपा आपल्या सर्वांना लाभावी आणि खरं म्हणजे चांगले गुरु लाभावे असा देवाने आपल्याला आशीर्वाद द्यावा. संत संग देई सदा, तुका म्हणे गर्भवासी मज झालं आयास. हा संतांचा संग मिळावा म्हणजे मोक्षाचा मार्ग पुढे निर्माण होईल अशी प्रार्थना भगवंताकडे करायची. विवेकानंदांचं चरित्र जन्मापासून ते कालीमाता दर्शनापर्यंत प्रसंगानुप्रसंग पुढे सांगण्याचा प्रयत्न केला. विवेकानंदांचे चरित्र आणि तुकाराम महाराजांचा अभंग याची जोड घालून दिली. जोड कशी होते हे सांगण्याचा यथा योग्य प्रयत्न केला. जसही झालं तसं उत्तमातले उत्तम माझ्या परीने कीर्तन सेवा करायची संधी मला दिली आणि त्याचा प्रयत्न मी केला. या नारदांच्या गादीला प्रणाम करून सर्व मायबाप प्रेक्षकांना ही कीर्तन सेवा त्यांची प्रार्थना रूप त्यांच्या पायाशी अर्पण करतो. इथे संधी दिल्याबद्दल या मंडळाचे आयोजक, देवालयाचे ट्रस्टी धनवर्षा मॅडम तिने संपर्क केला आणि माझ्या कीर्तनासाठी अनेक कीर्तनकारांना साथ करून दिल्यानंतर सुद्धा एका नवोदित कीर्तनाला साथ करण्यासाठी, सांभाळून घेण्यासाठी साथीदार जे मिळाले त्यांचेही खूप आभार. कीर्तन शांतपणे श्रवण करून त्याचा आनंद घेतला म्हणून आपल्या सर्वांचे आभार. झालेली कीर्तन सेवा सिद्धिविनायकाच्या पायाशी अर्पण करून परत अभंगाचा उच्चार करून आरतीसाठी सगळ्यांवर उभारायचं. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागवे ते, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई निविदा पायी. करुणी सायास शिकवते, तुका म्हणे वत्स धेनवेच्या चित्ती, तैसे मज येते सांभाळ. पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव. देवा तुझा विसर घ्यावा गुण काही नावडी